नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कर्जतमधील प्रसिद्ध कोंढाणे लेणी. कर्जतमध्ये असलेले हे कोंढाणे लेणी जाताना आपल्याला वाटेमध्येच एक प्रसिद्ध असे प्रति पंढरपूर लागते, जिथे तुम्ही बघू शकता विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती बनवलेली आहे. सुंदर ते ध्यान म्हणतात ते, खरोखर ते बघितल्यावरतीच वाटतं. अशी ही सुंदर मूर्ती बघायला नक्कीच विसरू नका तुम्ही. ते ऑन द वेज पडते कर्जतवरून जाताना. आणि मग इथून आता आपल्याला पुढे जायचे आहे कोंढाणे लेणी. आपण कोंढाणे केव्सजवळ आलेलो आहोत. हा इकडून आपण आता आलेलो आहे. तर रस्ता फार खराब होता म्हणून आपण काही रस्त्याची शूटिंग नाही केली आहे, कारण मागच्या वेळेला माझा मोबाईल पडला होता आणि तुटलं होतं त्याची स्क्रीन. आणि आता आपण ह्या रस्त्याने आता असं सरळ कोंढाणे केव्ससाठी चाललो आहे. हा आहे कोंढाणे केव्सचा रस्ता. असा संपूर्ण जंगलाचा रस्ता आहे. फार मजा येणार आहे ट्रॅकिंग करायला. संपूर्ण असं दृश्य तुम्ही बघू शकता, किती छान दृश्य आहे. चला चालूया. असाच सगळा रस्ता आहे. आता आपण पुढे कोंढाणे केव्समध्ये गेल्यावरतीच भेटूया. तर मध्येच कुठलं एखादं छान असं सीन आला तर मी तुम्हाला दाखवीन. धुकं चांगलं पसरलेलं आहे, डोंगरावरती ढग आले आहेत. असं छान छोटासा नागमोडी रस्ता आहे. खाली सगळं चिखल पसरलेलं आहे. फार मजा येते ट्रॅकिंग करायला. आपण चाललेलो आहे बघा. हा असा रस्ता आहे. आता आपल्याला अशा रस्त्यातून जायचं आहे. दिसतं माझ्या मागे रस्ता. या रस्त्याने आपल्याला जायचं आहे पूर्ण ट्रॅकिंग करत. संपूर्ण चिखलांनी भरलेला रस्ता आहे. थोडं घसरायला पण होत आहे, पण मजा येते. रस्त्याला आहेत बरीच मंडळी येतात जात आहेत. खाली बघून चालायला लागते, नाही तर पायवर यायचे. किती मस्त छान परिसर आहे असा. आता माझ्यापासून दूर दूरपर्यंत कोणी माणूस नाही आहे. दिसतंय इथून आपण आलो. पूर्ण गर्द झाडी आहे. बाजूनी नदी वाहते. पाण्याचा छान मधुर आवाज येतो आहे. आपण इथून आलो आता आणि हा परिसर तुम्ही पूर्ण बघू शकता. एकदम हिरवागार पावसामुळे झालेला आहे. पाऊस थांबलेला आहे, पण डोंगरातून हळूहळू वाहणारं पाणी दगडावरून आहे बघा. चला आता फार छान अशी जर्नी होणार आहे. रस्ता तुम्ही बघा कसा आहे तो. एकदम असं डोंगर माथ्यातून गेल्यासारखं असं बघा, पावनखिंडीत आल्यासारखं वाटतंय. पाऊस जोरात आला तर ह्याच्यातून धबधबा पाणी वाईल. संपूर्ण ट्रेक पाहण्यासारखा आहे.
एकदम मस्त असं. पाऊस नसल्यामुळे जरा बरं वाटतंय, नाही तर या ओढ्यामधून पण पाणी वाहिलं असतं. आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे परत एकदा. पण इतके एवढे गर्द झाली आहे की इथे पावसाचं पाणी खाली येतच नाही आहे. आता इथे ओपन झाले, आपण पण रेनकोट घालून घेऊया. तिथून आता आपण आलो. इकडून जायचं. पण आता इथून आलो आहे, इथून आलो आहोत आणि आता इथून असं परत आपल्याला वरती जायचं आहे. इथून आपण आता आलो आहे खाली पूर्ण. इथे आता चाललो आहे वरती. संपूर्ण घसरगुंडी झालेली आहे, एकदम जपून चालावं लागतं आहे. असं अजून भरपूर वरती जायचं आहे. खाली एकदम अशी खोल दरी. फायनली आपण गुफेजवळ येऊन पोचलेलो आहे. ती समोर तुम्हाला आता दिसेल वरती जी दिसते ती गुफा. फायनली आपण गुफेजवळ येऊन पोचलो आहे. मित्रांनो, ही लेणी अंदाजे इसवी पूर्व म्हणजे पहिल्या शतकातील आहेत. म्हणजेच ही जवळपास 2100 ते 2200 वर्ष जुनी ऐतिहासिक वास्तू आहे. कोंढाणे येथे एकूण 16 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. या लेण्या बौद्ध भिक्षुकांना राहण्यासाठी म्हणजे त्यांची ध्यानधारणा, प्रार्थना यासारख्या गोष्टी करण्यासाठी कोरल्या गेल्या होत्या. कोंढाणे लेणी. ध्यानधारणा करण्यासाठी गोंगाटापासून दूर शांत असं वातावरण लागतं. म्हणूनच या लेण्या अशा वरती डोंगरामध्ये एका दूर अशा ठिकाणी बनवल्या गेल्या आहेत, जिथे कोणाचा अडथळा येणार नाही आणि शांतपणे ध्यानधारणा केली जाऊ शकते. म्हणून अशा वस्तीपासून लांब डोंगरात ही शिल्प कोरली जातात आणि इथे ध्यानधारणा केली जाते. मित्रांनो, येथील मुख्य आकर्षण म्हणजे चैत्यगृह, ज्याच्या मध्यभागी एक भव्य स्तूप आहे. या लेण्यांची आणि छताचे लाकडी नक्षीकाम प्राचीन काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि शिल्पकलेचा एक नमुना आहे. बघू शकता किती छान अशा पद्धतीने ही लेणी कोरली गेलेली आहे. सन 1900च्या सुरुवातीलाच झालेल्या एका भूकंपामुळे या लेण्यांच्या पुढच्या भागाचे आणि स्तूपाचे मोठे नुकसान झाले होते. तरी येथील सौंदर्य आजही टिकून आहे. या लेण्या राजमाजी किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच कर्जतजवळ एका डोंगराच्या कुशीत वसलेल्या आहेत. पावसाळ्यात या लेण्यांच्या बाजूने एक सुंदर धबधबा वाहतो, ज्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ट्रेकिंग डेस्टिनेशन बनलेले आहे. रविवार भरपूर संख्येने इथे पर्यटक भेट द्यायला येतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती गर्दी आहे धबधब्याखाली आणि येता जाताना लोक पण दिसत होती ना.
नमस्कार मंडळी, कोंढाणा लेण्याला आपण आलेलो आहोत. तिथे बऱ्याच वर्षापासून हे दादा काम करतात. तर त्यांच्याकडून आपण जरा जाणून घेऊया हे लेण्याविषयी जराची माहिती. दादा तुमचं नाव काय? माझं नाव अंकुश वगैरे. तुम्ही जरा सांगू शकता काय लेण्यांचं महत्त्व काय आहे ते? लेणी हे सगळं बनवले आहेत ते फक्त ध्यान तपस्यासाठी बनवले जागा आहेत. आता हे पाऊस पाणी पडतंय म्हणून वॉटरफॉल असल्यामुळे ते सगळं पिकनिक स्पॉट झालेलं आहे लोकांसाठी. ॲक्च्युली ज्याचं इथे लोक 90% लोक जवळजवळ पाण्यासाठीचे आहेत. 10% लोक ते लेणी बघणारी मंडळी आहे. हा, हे धबधब्याचा आनंद घेतो. धबधब्याचा आनंद घेता येते. आणि बस ध्यान तपस्या बनवायला सगळ्या जागा आहेत. चैत्यगृह म्हणतात या भागात, चैत्यगृह म्हणतात तिकडे. स्तूपा वगैरे आहे, तिकडे विहार आहे आणि राहण्याचे रूम्स आहेत सगळे. आता या त्याच्याकडे राहायची रूम होते काय? राहायचे रूम होते. आता या लेणीला 2200 वर्ष झाली. 2200 वर्ष झाली. 2200 वर्ष. आणि तुम्ही कधीपासून इकडे आहे? मला आता 19 वर्ष झाली इथे काम करतोय मी. ओके. मग कसं वाटतं तुम्हाला इथे काम करताना? चांगलं वाटतंय कारण आमच्या गावाजवळच आहे ना, त्याच्यामुळं मला काय हे बरं वाटतंय. त्याच्यामुळं यायला काय एक अर्धा पाऊण तास लागतो, जायला अर्धा पाऊण तास लागतो. हो, निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला पण चांगलं काम भेटलेलं आहे. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. चांगली माहिती दिली तुम्ही, धन्यवाद. मित्रांनो, कोंढाणा लेणी पाहून झालेली आहेत आपली आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. पावसाने थोडा काळोख केलेला आहे, तरी पण बघू आता. चला तर मग भेटूया. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.